जय जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 एवढे शूर असून त्यांच्याकडे धीर आहे. शूर आणि धीर स्वामी काजी एक उदाहरण सांगतो साधा सोपं सरळ. विठाल विठाल तुमच्याकडे आहे मी पाहुणा गादीवर उभा राहून जर अधिकार केला तर डबल मला तुम्ही काय आणणार. तुम्ही येत गाववाले बरोबर ना, गाववाले का आणि आम्ही पाहुणा. या जगात सगळे पाहुणे येत रे बाबा. 7 दिवस आपला पक्का वस्ती कर वस्ती आला प्रात कर मालक म्हणून अजिबात लोकांना मालक म्हणून राहायची सवय झालेली. मै गुलाम मै गुलाम मै गुलाम. आपण त्याचे शरीर जायचे हे आपलं आपल्याला जायचंय. ऊर्जा आहे का एक दिन पंची देह खाली राहणार, वासना जाणार, मन जाणार, महावासना जाणार. आलं का लक्षात. सूर्य फक्त राहील जागेवर. याचा मालक आपण नाही, याला चालवणारा तो आहे. चाले शरीर म्या बोलविल्या म्या चालविल्या म्या हलविल्या वृक्षाची पाने करता करविता. हे मजस्तव झाले परी म्याने केले ऐशी जनी जाणत सुटला का. हिरमाळी परिवाराने एक कार्यक्रम ठेवला. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी केली कोणासाठी, अर्जुनासाठी गीता उपदेश. सागर अध्यायामध्ये दुसरी ओळी आहे ना, काय सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागे नारायणे एक औचित पाहुणे. आता कीर्तनाला किती ना जेवायला किती ते पाहुणेच आहेत की नाही, ते कोणासाठी निमित्ताचा धनी केला असेल. जेवायला भरपूर गर्दी पण जेवायला कमी. जे जेवायला ऐकून जेवले ना त्यांना ऍसिडिटी होत नाही, कारण जेवणाच्या अगोदर गॅस व्हावा नाही म्हणून. तसा वारकऱ्यांचा नियम आहे का आम्हाला जे भोजन देतात वारीमध्ये त्याच्या अगोदर आम्ही त्यांना भजन देतो ना, मग त्यांना भोजन देतो. बाबा बरोबर ना. घेशी तेव्हा आणि जेवायला येतील ते रात्रभर म्हणतील इधर क्या हो गया उधर क्या हो गया. ओ सब स्थूल देह की करामत है भाई, अभी कर ले क्या करने का है, पहले भगवान का कर ले. अलग लक्षात. कमल मुख राम भजन को बाकी सांगितला मंडुकी वटवट तैसे देगा. आता मी थोडासा जर बाजूला गेलो तर तुकाराम बाबांची व्याप्ती सांगताय. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल. याचा परिणाम तुका म्हणे देह भरिला काम क्रोध केले. एवढी भक्ती हनुमंतरायांनी केली अशी तेवढी तुकाराम बाबांकडनं झाली. खालून काय निघतात पाण्याचे फवारा पकडा त्याला आताच्या शब्दामध्ये. आमच्याकडे म्हणायचे का गुरुलातून पाणी बाहेर पडलं. बरोबर ना. तशी तुकाराम बाबा म्हणतात माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलाशी. एवढं चिंतन करणार आहे. आता शूर किती आहेत बघा. ज्या वेळेस आई व रावण श्रीराम प्रभू आणि लक्ष्मणाने घेऊन जातात
मालकांना नेलं कोणी चिंताग्रस्त आहेत, रात्रीचे 12 वाजलेले आहेत, हनुमंतराया एका वटवृक्षाच्या खाली बसलेले आहेत, चिंता करतायत का मालकांना आणि मालकाच्या भावांना नेलं कोणी, आता मी भक्ती करू कोणाची, असा विषय मनामध्ये चालू असताना त्या वरती एक गिध नावाची गिधील बसलेली आहे, एक गिधाड आलेले आहे, त्याला विचारतं, ती गरोदर आहे. हिंदू शास्त्र सांगतात डोळे पुसावे डोळे पुसावे, म्हणून डोळे पुसायला सुरुवात केलेली आहे. तुझी काय इच्छा आहे ती मला सांग. ती म्हणते काय सांगू, तू सांग फक्त तुझ्यासाठी काय पण. कोण म्हणते, ते गिधाड म्हणते. मारुतीराय खाली ऐकताय, माझ्या देवालाच सोडून नाही आता करावं काय. त्यावेळेस ती सांगते, तुम्ही एक काम करा, मला मानवाच्या जातीचा मांस खायची इच्छा आहे. ते गिधाड विचार करायला लागले, पशु पक्ष्याचं म्हटलं असतं तर ठीक आहे, परंतु तर आता मानवाचं आणायचं होतं, तेवढ्यामध्ये क्लिक झाली. आणि तो म्हणतो, गिधाड म्हणतो, मी आताच बघितलेलं आहे का 2 माणसांना कोणीतरी घेऊन गेलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये ठेवलेलं आहे. ते हनुमंतरायांनी ऐकलं आणि ऐकल्यानंतर हनुमंतराया डायरेक्ट निघाले रात्रीच्या प्रहरी आणि गेल्यानंतर कर्तुम अन्यथा कर्तुम शुक्ल रूपामध्ये त्या मंदिरामध्ये गेले आणि जी देवी होती काळ्या स्वरूपामध्ये, तिला सांगितलं ओढ जागेवर. जाऊन पाताला केली देवीची, देवीला डायरेक्ट थरथर कापली ना बाजूला गेली आणि शेंदूर लावलेली देवी उभी राहिली पुढे. थोड्यामध्ये रात्रीचा प्रहर आहे 2 वाजता. या सर्व दूतांनी हनुमंतरायांच्या सर्व त्या पहाऱ्याखाली बघतायत, देवीला आता घेऊन येणार आहेत. कोणाला? श्रीराम प्रभूंना आणि लक्ष्मणांना. त्यावेळेस हनुमंतरायांनी देवीच्या रूपामध्ये आवाज दिला, मला कापलेला प्राणी नाही पाहिजे, कापलेला जीव नाही पाहिजे, मला जिवंत पाहिजे. आणि तोही पुढच्या दारामध्ये आणू नका, वरचा छप्पर आहे तो पहिले तोडून टाका मंदिराचं आणि वरून ते दोन्ही जीव खाली टाका, मला जिवंत त्याचा प्राण घ्यायचा आहे. आणि एकाने कोणी बरोबर यायचं नाही, फक्त 2 जीव आहेत ते खाली टाका मंदिरात असं सांगितलेलं आहे. वरचा टप मोडलेला आहे आणि प्रत्येकाने घरी जायचंय. आतून कड्या लावायच्या, दुसऱ्या माणसाने सांगायचं बाहेरून कडी लावा, आतून बाहेरून प्रत्येकाने घराचे दरवाजे बंद करायचे. मला एकांतामध्ये त्यांचा भोग घ्यायचा आहे. हनुमंतराया त्या देवीच्या जागेवर उभे आहेत. इकडे श्रीराम प्रभू आणि लक्ष्मण आलेले आहे. देवीच्या रूपामध्ये हनुमंतरायाने आवाज दिला का मी तुम्हाला जिवंत खाणार आहे, मी आता तुम्हाला जगून देणार नाही. त्यांनी सांगितलं ठीक आहे, काही करू शकत नाही. मग तुम्ही घाबरत नाही का? ते म्हणतात आम्ही घाबरत नाही, आता आमचा प्राण तर जाणार आहे. मग आता शेवटच्या स्टेशनला तुमची इच्छा, तुम्हाला वाचवणारा असा जगात कोणी होता का तो तुम्हाला वाचवू शकत होता? त्याने वाचवलं असतं असं तुम्हाला वाटतं का? ते म्हणतात ह्या वेळेला आमच्या फक्त आमच्या मारुतीरायाची आम्हाला आठवण येते. आज जर मारुतीराय जर असते तर आम्हाला वाचवलं असतं. त्यावेळेस हनुमंतराय मनामध्ये विचार करतात, आवाज का असेल? आईची आठवण काढली नाही, वडिलांची आठवण काढली नाही, भावांची आठवण काढली नाही, मी एक भक्त असताना माझ्यावर एवढा प्रेम आहे. हनुमंतराय देवीच्या रूपामध्ये म्हणतात मी तुम्हाला खाणार आहे, तुम्ही घाबरत नाही का? त्यावेळेस श्रीराम प्रभू लक्ष्मण म्हणतात आम्ही घाबरत नाही. याला कारण आहे, कारण आतापर्यंत आम्ही देवीची मंदिरं बघितली, पण देवीला शेपूट मरण माझे मरुणी गेले, मज गेले अमर. दोघा देवांना खांद्यावर घेतले, उड्डाण केला आणि प्रभू परमात्मा निघून गेले. याचा अर्थ तुकाराम बाबा म्हणतात तू शूर किती आहेस, एवढा असताना तुझ्याकडे धीर पण किती आहे आणि स्वामीसाठी नेहमी तत्पर आहे. नाही आपली जोवेलीला कीर्तन करून आलो मी, अख्ख्या मुरबाडमध्ये सांगेल छाती पुढे गेलो, जोवेलीला कीर्तनाला गेलो, पब्लिक लाईव्ह कार्यक्रम होता आणि 20 तारखेला लगेच मला भोजदेवीला कार्यक्रम आहे. उर्वरित काल तिकडे मजा करू आपण, इथे बंदिस्त आहे. तिथे एवढी मजा करील ना, तुम्ही फक्त याच, फुल आनंद घेऊ आपण. दुसरा दिवस आहे संतपर आपण घेऊ. सर्वांना विनंती राहील, या आले नसतील, आलेच वाटतं पत्र दिलंय मला, पण सर्वांना त्यांच्या वतीने मी विनंती करतो गुढीपाडव्याची पोळी खा आणि दुसऱ्या दिवशी टाळी वाजवायला तिथे पण 7 ते 9 टायमिंग ठेवा, मला पण यायला बरं आणि सगळ्यांना घरी जायला पण बरं. असे तुकाराम बाबा म्हणतात तू शूर आणि धीर, स्वामी काजी सादर, विठोबार
शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज लावाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काजी सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज लावाव्या सुभटा. देवाची सतत सेवा केली त्या हनुमंतरायांनी. आज प्रत्येक गावामध्ये आपण जर बघितलं तर ग्रामदेवता म्हणून हनुमंतराय आहे. त्या जोबेली गावचं अधिक भाग्य म्हणून या गावामध्ये किती मंदिर आहेत? 2 मंदिर आहेत. म्हणजे भाग्यवान आहेत ते लोक. 9 वाजलं म्हणजे आपला टायमिंग संपुष्टात आलेला आहे. बऱ्याच दिवस माझ्या प्रभू परमात्म्याला मंदिर नव्हतं. 2 वर्षापूर्वी प्रभू परमात्म्याला घर झालं. 22 मार्च ना मला 22 जानेवारी घर मिळालं. आणि घर मिळाल्यानंतर हर घर तिरंगा, हर घर झेंडा. तेव्हा एक गीत आलेलं आहे. ते गीत आपण गाऊ. हर घर आवाजाचं त्यांनी घ्या माहिती का? हर घर
आनंद आहे. लोकांचा सध्या काय चाललेलं आहे, इकडे नाचायला येत नाही. कुठं नाचतात? हळदीमध्ये नाचा 5 मिनिट घेतले तर चालतील का? आमच्याकडे पद्धत निघाली, तुमच्याकडे नाही. आमच्या गाववाले आहेत, प्रवचन कीर्तन 5 मिनिट लेट झालं तर लोक म्हणतात कीर्तन वाढवलं, कीर्तन वाढवलं. कीर्तन वाढवलं का म्हणतात कार्यक्रम नाही ना. 9च्या आत जर संपवला वेळेच्या अगोदर म्हणतात यांच्याकडे अभ्यास. काय करायचं, काय करायचं, अशी पद्धत आहे. बरोबर. मग कीर्तनकार प्रवचनकार तुम्ही वेळेवर थांबवा अशी तुमची आशा आहे का नाही? मग तो घोडा घोड्यावर बसून येतो, 10:30चं लग्न 12:30 वाजलं तरी घोडा घोड्यावरच आहे. बरं, घोडा घोड्यावर बसून लग्न मंडपामध्ये आला तर नवरी नाचत येते. आमच्याकडची पद्धत ती नाचत येते ना, अशी वयोवृद्ध माणसं तिच्याकडे बघतात कशी नाचते. तुम्ही मला सांगा, लाजत मुरडत येणारी संसार करत होती, नाचत येणारी सगळ्यांना नाचविल नाही का? मी बोलत नाही, समर्थ म्हणतात. नवरी आली या घरा, अति आव्यास वाटे वरा, आणि मज सारखा दुसरा कोणीच नाही. तये बारीचे नि काय वारे, माता पितास नीच उत्तरे, आणि बोलून या तिरस्कारे वेगळा निघे. अशी नवरी जर नाचत यायला लागली महिला मंडळ तर चालेल का? इथून जर तुम्हाला बदलापूरला जायचं असेल किंवा खरवईला जायचं तर 50 रुपये रिक्षामध्ये घालवता आणि तिथे बिंदास मारतात, तेव्हा ताकद कुठे येते तुमच्याकडे? म्हणून आमच्या वारकऱ्यांची ही ताकद आहे. नाचू कीर्तन सगळ्यांनी या आणि या वारकरी संप्रदायाच्या पवित्र तीर्थामध्ये स्नान करा. तरळे तरतील भरवसा, नामधारकाचा ठसा. आणि मग तुकाराम बाबा म्हणतात, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या उमरा. तू अंजनीच्या पोटी जन्माला आले, पण अंजनीने तप केले. महिला म्हणतात अंजनीने काय केला? तप केला, म्हणून हनुमंतराय आले. वायुदेवाने सांगितलं का तू बोलतो तप कर, मी तुला प्रसाद देतो. तुम्ही आम्ही तप केले, पण तप करता करता डॉक्टरांनी सांगितलं आता प्रेग्नेंट आहे, गुड न्यूज आहे, काही काम धंदा करायचा नाही, फक्त रिमोट घ्यायचा आणि टीव्हीची मालिका पाहिजे. आता तो जन्माला आला कार्टून. अंजनीने तप केला म्हणून शुद्ध बीजापोटी फळे. माझ्या हिरमाळी परिवाराचे आई वडील भाग्यवंत. का म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा आपुलिया हिता जीवासे. आणि धन्य माता पिता एकत्य करावे देवाचे चिंतन, करोनिया मन एकवीस. देवाचं भजन करा, ते कामाला येत. बाकी आपल्याबरोबर काही येत नाही. सोयीने काही संपत्तीचे लोक निर्वाणीचा एक आपण कधी बोलला जातो कुठे रे बाबा, चौघांच्या खांद्यावर प्रेत चालले तेव्हा. आणि जिवंतपणी सोयऱ्याकडे जायचे, सोयऱ्याकडे जायचे, हळद आहे, उठणी आहे, लग्न आहे, नाही गेलो तर काय बोलेल, पुढच्या बाकड्यावर बसतो. कारण सोयऱ्याच्या कॅमेरामध्ये आली, सोयरा म्हणतो फोटो काढ. आणि ज्या वेळेस ते फोटो धुवायची वेळ येते तेव्हा कॅमेरावाला म्हणतो पहिले दोन काढून टाक. इथे जगाच्या बापाचा कॅमेरा यत्र काही ते भक्त तत्र तिष्ठती. म्हणून जगाच्या बापाचा कॅमेरा तुमच्या आमच्यावर आहे. म्हणून तुकाराम बाबा म्हणतात 11वा अवतार आहे. स्थलांतर झालेला आहे. अंतर्धान पावत असताना ज्या वेळेस महादेवाने अवतार संपवला त्यावेळेस हनुमंतराय आले. म्हणून तुकाराम बाबा म्हणतात चाल गायचे का नसू दे, बरोबर. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, काय भक्तीच्या त्या वाटा मग जरावाव्या सुपटा. बोलाच्या ओघामध्ये निम्नते कृती करून घ्यावे तुम्हा विनविता. असे सर्व गुरुतुल्य मंडळी पुढे बसलेले सुद्धा गुरु आहे. मी तो हमाल भार तुका म्हणे मज धाडिले, मार्ग हा सोपा सुख. एक माझे जे उरले ते पायी पण सगळ्यांच्या पाया माझे दंडवत. आपुलारे चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती. चित्त शुद्ध करायचं असेल तर तुम्हाला आम्हाला नामस्मरणाची गरज आहे. आणि शरीर शुद्ध करायचं असेल तर स्नानाची गरज आहे. पण किती जरी धुतलं तरी
3.5 कोटी केस घाण बाहेर फेकतात, 9 दरवाजे घाण बाहेर फेकतात, मग परत आंघोळ करायची. मग तुम्हाला आम्हाला जर आंघोळ जर करायची असेल तर माऊली म्हणतात जे ज्ञान गंगे न्हाणी, त्या सद्गुरूच्या चिंतनामध्ये आंघोळ करा, त्या संतांना शरण जा, त्या देवाला शरण जा. त्या कोरोनाचा काळ आला, देवा वाचलंच रे. माझ्या शेजारचे किती गेले, एक वाहत असे एखाद्या दणे किती जणांच्या अंत्यविधीला गेलो, पण मी मारलो वाचलो. आता देवा फक्त तुका म्हणे आता उरलो, आता तुझे उपकार आहेत देवा. म्हणून काही द्यावे त्यांची भावे. संतांनी तुम्हाला आम्हाला देव दाखवला म्हणून संतांना आपण शरण गेलं पाहिजे. आणि संत देवाची ना तुमची आमची गाठ मिळवून देतात, म्हणून देवाची आपल्याला प्राप्ती होते. देव पावया गेलो ते जे ज्ञानाचा पूर्ण ते सेवा दारवंटा तो स्वाधीन करी सोडावं. तनु मन जीवे चरणाशी लागावे, गर्वता करावे दासे सगळं. माझ्या सगळ्या वारकऱ्यांना माझे गर्व होऊन देऊ नका, अहंकार होऊन देऊ नका. बघू द्या जगाचा बाप काय आपल्याला पॉईंट करतो, काहीच कमी पडून देणार नाही. फक्त आपला अहंकार गेला पाहिजे. आणि थोडासा जरी अहंकार असेल तिल मात्र जरी होय. म्हणून माझे हात जोडून विनंती, आजच्या कीर्तनातून काहीच घेऊन नका जाऊ. हनुमंत राया गुडघ्यावर राहिलेले तसं तुम्ही आम्ही सतत वाकलं पाहिजे. वाकला तो वाचला, आणि जो नम्र झाला नाही तो महापुरे झाडे जाती देते. ज्ञानेश्वर माऊली मालकांच्या वतीने सर्वांना धन्यवाद. आणि सर्वांच्या वतीने मला कीर्तनाला छान दिले म्हणून मालकांना धन्यवाद. आलं का लक्षात? 36वा म्हणजे 3ऱ्या तपाकडे आपण चाललेलो. मोठी तपस्फूर्ती होणार आहे. हा आपण कमीत कमी या 34 वर्षामध्ये 10-12 वेळ झाला असेल. सर्वांचा परिचयाचा आपण काय साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये प्रतिपादन करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पुनश्च एकदा विनंतीबद्दल सर्वांना माफी मागतो. आणि झालेली सेवा माझ्या श्रीराम प्रभूंच्या चरणी, हनुमंतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण देता स्वरूपेला देतो. जय विठ्ठल. सर्वांनी एक सेकंड लक्ष द्या. धन्यवाद. या ठिकाणी महाराज आले आणि सुंदर अशी सेवा दिली. शरण शरणाचे हनुमंता गुण या ठिकाणी